अलख निरंजन सर्व नवनाथ भक्तांचे श्री नवनाथ भक्तिसार कथेच्या अध्याय 24 मध्ये स्वागत. श्रोते, या अध्यायात आपण पाहणार आहोत भर्तरीनाथांची जन्मकथा. तर श्रोते, आपल्याला सर्वात आधी सांगू इच्छितो की भर्तरीनाथ हे नवनाथांमधले 6वे नाथ आहेत. पहिले 5 नाथांच्या जन्मकथा आपण पाहिल्या आहेत. त्यामध्ये आपण पहिल्यांदा मच्छिंद्रनाथ, नंतर गोरक्षनाथ, नंतर गहिनीनाथ आणि त्यानंतर जालंधरनाथ, चौथे आणि 5वे कानिफनाथ आणि त्यानंतर आहेत भर्तरीनाथ. श्रोते, अतिशय व्यवस्थितरित्या अभ्यास करा. सर्व काही आपल्याला माहीत होईल. आपण वाचत राहा, ऐकत राहा. मी देखील जे सांगत आहे ते तुम्हाला वाचून ऐकून सांगत आहे. आता माझं जवळजवळ चांगला अभ्यास झालेला आहे, कारण सारखे वाचन देखील आपल्या फायद्याचे असते. आपण बऱ्याच वेळेस बाहेर इकडे तिकडे हिंडतो, नको त्या लोकांबरोबर टाईमपास करतो. तर अशा वेळेस आपण हे नवनाथ भक्तिसार कथा ऐका. एक पुण्य पण भेटेल आणि एक अध्यात्माची जी आवड असते ना श्रोते, होती इथूनच सुरुवात होत असते. हे असं काही डायरेक्ट होणार नाही की तुम्हाला डायरेक्ट कोणाचा साक्षात्कार होणार आहे. नाही श्रोते, एक हळूहळू एक श्रद्धा असते, भक्ती असते, एक भाव असतो. आपण ठेवत चला. एकदा आवड लागली ना, तुम्ही कुठेच जाणार नाही. तुम्ही नुसतं ऐकताल, पाहताल, भेटताल. आणि श्रोते, महत्त्वाचं की हे जे नवनाथांचे समाधीस्थान आहेत, ते तीर्थक्षेत्र आहेत. इथे जा, तुम्ही पहा, तिथला एक अनुभव घ्या. तिथला एक जो वातावरणातला एक वेगळाच असा आपण काय म्हणू शकतो, त्याला एक वेगळीच फिलिंग आहे. ती आपल्याला तिथे गेल्यावरच मिळते श्रोते हो. आपण नक्कीच मढीला या, मायंबाला जा, येवलेवाडीला जा, वृद्धेश्वरला या. गर्भगिरी पर्वतांच्या सहवासामध्ये आपण थोडेसे राहा, मस्त प्रवास करा श्रोते हो. अतिशय सुंदर आयुष्य असते आणि आपण ते व्यर्थ वाया घालू नका. चला श्रोते हो, गप्पा मारताल तेवढ्या कमी आहेत. या अध्यायाला सुरुवात करूयात. श्री गणेशाय नमः. एके दिवशी उर्वशी नावाची देवांगना भूतलावर विमानातून येत होती. सायंकाळची वेळ, सूर्यास्त होत होता. तेवढ्याच सूर्याची आणि तिची नजर भेट झाली. तिचे अप्रतिम लावण्य पाहून सूर्यकाम विव्हल झाला व त्याचे वीर्यपतन झाले. ते वीर्य आकाशातून पडताच वाऱ्याच्या झोताने त्याचे 2 भाग झाले. त्याचा एक भाग लोमश ऋषींच्या आश्रमातील घटामध्ये पडला. त्यापासून अगस्तींचा देह उत्पन्न झाला. कौलिक नावांचे त्रिकालज्ञानी ऋषी आपले भर्तरी नावाचे भिक्षापात्र घेऊन भिक्षेसाठी आश्रमाबाहेर जात होते. त्यांनी ते भिक्षापात्र अंगणात खाली ठेवून ते दार बंद करण्यासाठी वळाले. तेवढ्या सूर्यवीर्याचा दुसरा भाग त्या भर्तरी नावाच्या भिक्षापात्रात पडला. ऋषींनी पाहिले आणि ओळखले की हे सूर्यवीर्य आहे. त्या दिव्य वीर्यामध्ये कालांतराने 3103 वर्षानंतर द्रुमिल नारायण त्यात संचार करून अवतार घेणार आहेत. ही गोष्ट त्या अंतर्ज्ञानी महात्म्याला तात्काळ समजली. त्या वीर्याचे भविष्यकाळातील अलौकिक महत्त्व ध्यानात येताच ते भिक्षापात्र त्यांनी व्यवस्थित जपून ठेवले. पुढे कलियुग सुरू झाले तेव्हा कौलिक ऋषींनी ते भर्तरी म्हणजेच भिक्षापात्र मद्राचलाच्या एका गुप्त गुहेच्या तोंडाशी ठेवून दिले. त्यानंतर योग्य वेळ येताच द्रुमिल नारायणाने सूर्यवीर्यात संचार करून पात्रात प्रवेश केला. 9 महिने पूर्ण होताच त्या भिक्षापात्रात एक बालक जन्मले. त्या पात्राभोवती मधमाशांचे एक पोळे होते. त्यातील मध त्या पात्रामध्ये थेंब थेंब पडे व तो मध खाऊनच तो बालक वाढू लागला. काही दिवसांनी ते त्या पात्रात मावेनासे झाले. एके दिवशी गुहेतील एका कपारीची कड पावसाच्या प्रवाहाने झिजून घसरली. त्यातील एक मोठा दगडाचा तुकडा त्या पात्रावर पडला. त्या क्षणी कुजलेले पात्र फुटून त्याचे 2 तुकडे झाले. त्यातील बालक घरंगळत गुहेबाहेरील गवताच्या कोरणात जाऊन पडले. ते रडून आकांत करीत होते. काही वेळाने हरणांचा मोठा कळप तेथे चरायला आला. त्यातील एक हरिणी गर्भवती होती. ती चरत चरत त्या ठिकाणी येऊन प्रसूत झाली. तिने 2 पाडसांना जन्म दिला. त्यावेळी गुहेतून घरंगळत आलेले बालक आणि हरणीने जन्म दिलेली पाडसे इतके जवळ होते की हरणीला वाटले की आपल्याला 3 पाडसे झाली. तिची पिल्ले तिच्या स्तनातले दूध पिऊ लागली, परंतु या बालकाला कसे प्यायचे ते कळेना. तेव्हा हरिणीने युक्तीने त्याला स्तनपान करविले व त्याचे रक्षण केले. श्रोते, या अध्यायातील आता पुढची कथा जाणून घेऊया की भर्तरीचे बालपण कसे चालले आहे. बरेच दिवस हरिणी त्याचे संगोपन करत होती. तिने मुलांवरती सारख्या वत्सलतेने माया करत होती. यथावकाश मुले रांगू लागले, अडखळत चालू लागले. मानवी संपर्क नसल्यामुळे त्यांना बोलण्याचे ज्ञान नव्हते. हरिणीबरोबर तो चरायला जाई. त्याच्यासारखा झाडपाला, कोवळे, गवत खाऊ लागला. वनचरांच्या सानिध्यात राहिल्याने त्याला पशुपक्ष्यांची भाषा समजू लागली. तो सतत हरिणीच्या मागे मागे हिंडे. अशा रीतीने तो 5 वर्ष हरिणीबरोबर राहिला. लक्षात घ्या श्रोते, भर्तरीनाथांची कथा आहे. त्यांनी जे सुरुवातीचे जन्मापासून ते 5 वर्षापर्यंतचे जे 5 वर्ष आहेत ते हरिणीबरोबर काढलेले आहेत. एके दिवशी तो आपल्या हरिणी मातेबरोबर 2 पाडसांसह अरण्यातून जात असे. चरत चरत वाटेवर आले आणि त्या वाटेवरून जयसिंग नावाचा भाट आपल्या पत्नीबरोबर जात होता. तिचे नाव रेणुका होते. राजदरबारात गायन करून राजाची प्रशंसा करणे व उपजीविका करणे हा त्यांचा परंपरेने चालत आलेला व्यवसाय होता. तो त्या वाटेवरून जात असताना त्याला हरिणीबरोबर असलेले तेजस्वी बालक दृष्टीस पडले. त्याला पाहून उभयंतांच्या मनात त्या बालकासंबंधी अनेक प्रश्न निर्माण झाले व ते दोघेही चौकशी करण्यासाठी तो त्या हरणीमागे जाऊ लागला.
जयसिंगाला पाहून हरिणी घाबरली व अरण्याकडे पळू लागली. तिच्या आर्तपणे ओरडण्यामुळे काहीतरी धोका आहे असे समजून तो बालकही सावध होऊन हरिणी मागे पळू लागला. जयसिंगाने पाठलाग करून त्याला पकडले व त्याला उभे करून विचारू लागला की बाळा, भिवू नकोस. तुझे नाव काय, तुझे आई वडील कोठे आहेत ते सांग, मी तुला आई वडिलांकडे नेऊन सोडतो. पण त्या बालकाला जयसिंगाची भाषा कळेना, तो रडतच राहिला. हरणीच्या भाषेत हरिणी मातेला हाका मारू लागला. जयसिंगाच्या हातून सुटण्याची व हरिणी मातेकडे जाण्यासाठी धडपड करू लागला. हरिणीही त्याच्या मागे मागे येत होती. माणसांच्या हाती आपले बाळ लागलेले पाहून व्याकुळ होऊन आर्तपणे ओरडत होती, परंतु भीतीने जवळ येत नव्हती. ती बरीच अंतरापर्यंत जयसिंगाच्या मागे येत होती. तिचे पडसे रानात चुकले असतील म्हणून ती ओरडत असेल असे जयसिंगाला वाटले. जयसिंगाने त्याला प्रेमाने जवळ घेतले. पुन्हा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. हा मुलगा मुका असावा असा विचार करून पत्नी रेणुका हिच्या स्वाधीन करून तो म्हणाला की रेणुका, याच्या मातापित्याची गाठ पडली की आपण हा मुलगा त्यांच्या स्वाधीन करू. त्या दिवशी सायंकाळ झाल्याने गंगा तटाकी एका गावात मुक्कामी राहिले. रेणुका त्याचे प्रेमाने कौतुकाने लालन पालन करू लागली. जयसिंग हा गावात बरेच दिवस राहिला. त्या काळात त्याने त्या मुलाच्या मातापित्याचा शोध घेण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण त्याला यश आले नाही. रेणुकेच्या वत्सलतेमुळे आजूबाजूंच्या माणसांच्या सहवासामुळे त्याला हरिणीचा वनातील वातावरणाचा विसर पडू लागला. त्याची भीती कमी झाली. खाणे पिणे खेळणे बोलणे असे मनुष्य व्यवहार त्याला परिचित झाल्यामुळे तो बोलण्याचा प्रयत्न करू लागला. गत आयुष्याचा त्याला हळूहळू विसर पडला आणि तो नवीन वातावरणात एकरूप होऊ लागला. पुढे जयसिंग भाट ते गाव सोडून फिरत फिरत आपल्या कुटुंबासह काक्षी क्षेत्री येऊन पोहोचला. तेथे गंगेवर स्नान करून मुलाला घेऊन तो काशी विश्वेश्वरांच्या दर्शनासाठी मंदिरात गेला. तेव्हा शिवपिंडीतून शब्द ऐकू आले की यावे भर्तरीनाथ, आपण अवतार घेऊन प्रगट झालात, हे फार चांगले झाले. हे ऐकून जयसिंगाला आश्चर्य वाटले. भर्तरी नाव असलेला हा बालक हा प्रत्यक्ष ईश्वरी अवतार असलेला महात्मा आहे, त्यामुळे शिवाला तो परिचित आहे हे त्याने जाणले. पूर्वजन्मीच्या अपार पुण्यामुळे तो बालक आपल्याला प्राप्त झाला अशा विचाराने तो आनंदित झाला. घरी आल्यावर त्याने पत्नी रेणुकाला सगळा प्रकार सांगितला व म्हणाला की आजपासून याचे नाव भर्तरी असे ठेवू. तो पुत्रवत याचे पालन कर. त्यांना स्वतःचे अपत्य नसल्याने त्यांनी भर्तरीला आपलं पुत्र मानून त्याचे पालन पोषण, हट्ट पुरवणे वगैरे आनंदाने करीत भिक्षा मागून ते काशीमध्ये उदरनिर्वाह करू लागले. भर्तरीही त्यांच्यापाशी प्रेमाने वागत असे, त्यामुळे त्यांना त्याचा खूप लढा लागला. या मुलाच्या आई वडिलांचा शोध लागला तर ते याला घेऊन जातील आणि आपण त्याचे विरह दुःखाने जन्मभर दुःखी हो अशी त्यांना भीती वाटत असे. भर्तरी हा राजचिन्हांनी युक्त असा राजयोगी होता. गावातील लहान बरोबरीच्या मुलांबरोबर खेळत असताना खेळात तो स्वतः राजा बने व इतरांना आपले प्रधानमंत्री सेवक बनवायचा. त्याच्याबरोबर राज्याच्या प्रगतीबद्दल चर्चा करायचा. कधी लढाईचा खेळ खेळून शत्रूचा पराभव करायचा. त्यामुळे मुलांना त्याच्याशी खेळायला गंमत वाटत असे. एके दिवशी काठीचे घोडे करून मुलांनी त्याला पळविले. पळत पळत ती सर्व मुले गावाबाहेर मोकळ्या रानात गेली. तेथे भर्तरीला ठेच लागली व तो खाली कोसळला, बेशुद्ध झाला. त्यावेळी त्याने डोळे पांढरे केले. हे सर्व पाहून मुले घाबरले. भर्तरी मेला, आता हा भूत होऊन आपल्या मागे लागेल आणि आपल्या सर्वांना खाऊन टाकेल अशी भीती त्यांनी मनात धरून रानातून पळ काढला आणि ती सर्वजण गुपचूप आपल्या घरी परतली. इकडे भर्तरी बेशुद्ध अवस्थेत निश्चलपणे अरण्यात पडून होता. त्याची ती रक्तबंबाळ अवस्था पितृहृदय असलेल्या सूर्याला पाहली नाही. त्याचे हृदय मायेमुळे हळहळले. पुत्राच्या प्रेमामुळे तो ब्राह्मणांचा वेश घेऊन भूतलावावर आला. घाईने भर्तरीजवळ येऊन त्याला उचलून पोटाशी धरले. मग रथीचे जल आणून त्याच्या तोंडावर शिंपडून प्रथम त्याला सावध केले व थोडे जल पाजले. सूर्याने भर्तरीकडे कृपादृष्टीने पाहिले. त्या क्षणी त्याच्या शरीरावरील जखमा बऱ्या झाल्या. भर्तरी पूर्ण बरा झाला. त्याचे शरीर पूर्वीप्रमाणे सुंदर झाले. सूर्याने भर्तरीला बरोबर घेतले व तो गावाकडे निघाला. भर्तरीला जिवंत पाहून त्याचे मित्र घाबरून गेले. भर्तरी भूत होऊन आला असा समज करून ते घरात लपून बसले. सूर्याने भर्तरीला रेणुकेच्या स्वाधीन केले. घडलेला वृत्तांत सांगून भर्तरीची काळजी घेण्याची सूचना केली. ब्राह्मणाचे तेजस्वी स्वरूप पाहून रेणुकेने त्याला आसन देऊन बसण्याची विनंती केली व म्हणाली की महाराज, आपण दयाळू आहात. अशा अवस्थेत भर्तरीला काळजीने येथे आणले याबद्दल मी आपले आभार मानते. परंतु आपण कोण, कुठून आलात, आपले नाव काय, आपला परिचय कळला तर बरे होईल. रेणुकेचा शुद्ध भाव ओळखून सूर्याने सांगितले की मी ब्राह्मणाचा वेश घेतलेला सूर्य आहे. तुझे भाग्य चांगले आहे म्हणून तुला यांची प्राप्ती झाली. याचे काळजीपूर्वक संगोपन कर. त्यानंतर सूर्याने मूळ स्वरूपात प्रकट होऊन रेणुकेला दर्शन दिले आणि भर्तरीच्या रूपाने द्रुमिल नारायणाने कसा अवतार घेतला याबद्दल सविस्तर माहिती सांगितली व रेणुकेच्या आदरातिथ्याचा स्वीकार करून सूर्य अंतर्धान पावला. भर्तरीची माहिती ऐकून रेणुकेला खूप समाधान वाटले. थोड्या वेळाने जयसिंग घरी आल्यावर तिने त्याला घडलेली सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून जयसिंगही आनंदित झाला. आता दोघांच्याही मनातील भर्तरीच्या जन्मदात्याविषयी संभ्रम दूर झाले व त्याचे भर्तरीवरील प्रेम अधिकच वाढले. भर्तरी 16 वर्षांचा होईपर्यंत ते काशीतच राहिले. त्यानंतर दोघांच्या मनात माळवा देशातील आपल्या गावी जावे, तेथे भर्तरीचे लग्न करून सून आणावी व मुलासह तेथेच राहावे असे वाटू लागले. म्हणून ते आपल्या गावी जाण्यासाठी काशीहून निघाले. मार्गाने जात असताना काही चोरांनी त्यांना गाठले. त्यांच्या जवळील सर्व द्रव्य लुटून त्यांनी जयसिंगाला ठार मारले. हे पाहून रेणुकेला असह्य दुःख झाले.
तेथील अनावर होऊन तिने ही प्राणत्याग केला. आपल्या आईवडिलांचा असा भीषण शेवट झालेला पाहून भर्तरीला अतिशय दुःख झाले. त्याने त्या दोघांचा अंत्यविधी केला, परंतु आपण अनाथ निराधार झाल्याची जाणीव होऊन तो शोक करू लागला. अनावर शोकाने त्याचे प्राण कंठाशी आले. योगायोगाने काही व्यापारी बैलांचा तांडा घेऊन त्याच मार्गावरून जात होते. भर्तरीला पाहून ते थांबले. त्यांच्या जवळ येऊन त्यांनी थंड झालेल्या चितेसंबंधी चौकशी केली. त्यांची हकीकत ऐकून त्यांनाही खेद वाटला. त्यांनी त्याची समजूत घातली. त्याच्यावर कोसळलेल्या संकटासंबंधी दुःख व्यक्त केले. आपल्याबरोबर त्याला मुक्कामाच्या जागी घेऊन गेले. त्याला खाऊपिऊ घालून त्याची आस्थापूर्वक काळजी घेऊ लागले. अशा तऱ्हेने काही दिवस गेल्यानंतर व्यापाऱ्यांचा प्रेमळ सहवासात भर्तरीचे दुःख थोडेसे कमी झाले. तोही व्यापाऱ्यांच्या कामात त्यांना सहकार्य करू लागला. कामातील त्याची हुशारी, तत्परता, कष्टाळू वृत्ती पाहून व्यापारीही त्याला मान देऊ लागले. त्यांना तो त्यांच्यापैकी एक सहकारी वाटू लागला. त्या व्यापाऱ्यांनी गावोगावी धान्याची खरेदी केली व ते सर्वजण काही दिवसांनी अवंतिका नगरीच्या जवळ आले. श्रोते, अशा प्रकारे श्री नवनाथ भक्तिसारचा अध्याय 24 भर्तरीनाथ जन्मकथा आणि त्याचे बालपण इथे समाप्त झाला आहे. पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत भर्तरीमुळे व्यापाऱ्यांचे चोरीचे संकट कशा प्रकारे टळले आहे आणि चित्रमा गंधर्वास पार्वतीने काय शाप दिला होता. सुरोचनास गंधर्व देह प्राप्ती. श्रोते, अतिशय सुंदर अशा कथा आहेत. लवकरच आपण जाणून घेणार आहोत सविस्तर माहिती. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओत. अलख निरंजन.